आज इथे मी अशा शेंगांची भाजी आणलेली आहे की या शेंगा फार रेअर मिळतात, गावाकडे मिळतात, तेही खूप कमी. ज्यांनी लावल्या त्यांच्याकडे कमी निघतात. तर हे आहे काशीवालाच्या शेंगा, म्हणजे वालाच्याच याच्यातला एक प्रकार. याच्या सालांची भाजी बनत नाही, याच्या फक्त बियांची म्हणजे आतल्या दाण्यांचीच भाजी बनते. आणि गेल्या 2-3 वर्षात माझ्या आईकडे हे शेंगा लावलेल्या नव्हत्या. आता यावेळी लावल्या तर एवढ्या पहिल्या फेराच्या एवढ्या शेंगा निघाल्या, तर त्या मी आणि दादानी मुंबईला आणल्या. त्याचबरोबर चेरी टमाटर, कारली, सीताफळं आणि काय लाल फुलं, म्हणजे ही देवांबाडीची फुलं. याची चटणीची रेसिपी मी काल ऑलरेडी अपलोड केलेली आहे, फार टेस्टी लागते, ती नक्की बघा. तर या शेंगा आणल्या, शेंगांचे असे दाणे काढले. शेंगा जेव्हा पूर्ण भरून जातात तसे गुलाबी छोटे छोटे दाणे असतात, खायला खूप छान लागतात. तर पूर्ण दाणे काढून घेतले. काही थोडेसे कमी भरल्या होत्या तर त्याचे थोडे हिरवे राहिले. पूर्ण भरले की असे गुलाबी गुलाबी छान दाणे दिसतात, सुंदर असे दाणे दिसतात. आणि मी पण या दाण्यांची भाजी गेल्या 3-4 वर्षात खाल्ली नाही, मी आत्ता यावर्षी खाते आहे. तर याची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला समोर रेसिपीज सांगतेच आहे. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या भाजीसाठी लागतात पाल्याचे कांदे. पाल्याच्या कांद्यात ही भाजी अप्रतिम लागते. तुम्ही मसाल्यासुद्धा करू शकता, पण पालकांद्यात ही भाजी खूप छान लागते. तर मी 10 रुपयाची एक जुडी आणली होती पालकांद्याची. त्याची फक्त पाला कापून घेतला आहे. त्यानंतर मी इथे अद्रक लसूण ठेचते आहे. एक गाठ लसणाची घेतली, त्यातली अर्धे गाठ सोलली. तर तो लसूण घेतला आहे. 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि तो कुटून घालते आहे. पेस्ट केली तरी चालेल, पण कुटलेला जेव्हा आपण आलं लसूण या भाजीत घालतो तर ती अप्रतिम अशी चव लागते. त्यानंतर गंज ठेवला आहे, त्यात 1 माप तेल घातलेलं आहे. तेल तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. त्यानंतर तेल तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर यात घालते पाल्याचा कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला. तर व्यवस्थित घालायचं, घालताना हातावर तेल उडायला नको याची दक्षता घ्यायची. त्यानंतर याला मिक्स करून घेतलं आहे तेलातच सोबत बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल. त्यानंतर कुटलेलं जे अद्रक लसूण आहे ते सुद्धा मी यात घालून घेतलेलं आहे, म्हणजे कांद्याच्या पाल्यासोबत अद्रक लसूणसुद्धा शिजलं जातं, तर त्याचा कच्चा फ्लेवर निघतो आणि खूप छान असा सुगंध छान दरवळतो. तर यालासुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं, आणि मीडियम गॅसवरच ही प्रोसिजर करायची आपल्याला. तर याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर इथे आलं लसूणसुद्धा छान कच्चा फ्लेवर निघून गेलेला आहे बघा, तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि पालासुद्धा जो पालकांदा आहे तो सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर इथे मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो होते, ते सुद्धा छान बारीक चिरून घेतले, ते सुद्धा घालून घेते आहे. तर टोमॅटो घालून घेतले. टोमॅटो घातलं की मीठ घालायचंच आहे. तर मीठ इथे एकत्र घालायचं आहे, म्हणजे पूर्ण भाजीचं मीठ आत्ताच घालून घ्यायचं आहे, कारण की ऑलरेडी रश्श्याची भाजी असते, तर मीठ कमी जास्त होण्याचं तेवढा प्रश्न नसतो. तरी शेवटी एकदा चेक करून घ्यायचं. तर इथे पूर्ण भाजीचं मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी सोबत हळदसुद्धा घालून घेतलेली आहे. तिखट मी अजूनपर्यंत घातलेलं नाही, तिखट आपण नंतर घालूया. तर इथे हळद आणि मीठ घातलेलं आहे. यातच आपल्याला पूर्ण कांदा वगैरे शिजू द्यायचा आहे. सोबतच मी धने पावडर घातलं आहे, टोटली ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. तर इथे कांदे टोमॅटो छान व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत. तर आता कांदे टोमॅटो सगळे सॉफ्ट झाले तेव्हा आपल्याला घ्यायचे आहे दाणे घालायचे. काशीवालाचे हे दाणे घालायचे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर घालून घ्यायचे आहे. तर इथे दाणेसुद्धा घातले, छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. अजूनपर्यंत आपण तिखट घातलेलं नाही, कारण की आपल्याला ही अशीच तेलात छान भाजी मुरू द्यायची आहे. ही भाजी जेवढी मुरेल तेवढी खूप छान. तर याला तर दाणे घालून झाल्यावर झाकून ठेवलं, 2 मिनटं झाकून ठेवायचं. त्यानंतर परत फिरून घ्यायचं. मंद आचेवर झाकण झाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मंद करायची, नाहीतर आपले जे मसाले आहेत ते जळून जाणार म्हणून. तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दाणेसुद्धा छान सॉफ्ट झाले आहेत, लवकर शिजते हे दाणे पण. त्यानंतर अजून झाकून मी 2 मिनटं परत शिजू देते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीज आहे. पारंपरिक रेसिपीसुद्धा आहेत आणि नवनवीनसुद्धा रेसिपीज आहेत. तर नक्की बघा, आणि तुम्हाला कुठली रेसिपीज आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. त्यानंतर मी इथे तिखट घातलेलं आहे, 1.5 चमचा तिखट घातलेला आहे. हे तिखट मी घरी बनवलेलं आहे, वर्षभर असाच लाल रंग असतो, याला जाळवेसुद्धा लागत नाही. स्टोअर कसं करायचं, कसं बनवायचं, हे पूर्ण रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर तिखट घातल्यानंतर छान व्यवस्थित फिरून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं फिरून घ्यायचं, म्हणजे तिखटचा जो कच्चा हे असतो तो निघून जातो. त्यानंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे.
पाल्याचे कांदे घालायचेच, पण सोबत कोथिंबीरसुद्धा घालायची. भाजीला खूप छान अशी चव येते. तर इथे कोथिंबीरसुद्धा मी घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर इथे आपण पाणी घालून घेऊया. पाणी आपल्याला जसा जेवढा रस्सा हवा आहे, कमी जास्त मीडियम, तर मला मीडियम हवा आहे रस्सा. जास्त पातळ पण नको, जास्त घट्ट पण नको. त्या हिशोबाने मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे. आणि पाणी घातल्यानंतर याला अगदी 2 ते 3 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. खदखदून उकळून घ्यायचं आहे. झाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा मस्त अशी उकळी आलेली आहे. खूप छान असा सुगंध दरवळतो आहे. तर आता मिक्स करून घेते. तर इथे दाणे वगैरे सर्व शिजलेले आहेत व्यवस्थित असे. रस्सा पण एकदम पातळ नाही आहे, मीडियम आहे. तर मला अशीच हवी आहे. परत झाकून मी 2 मिनटं शिजू देणार आणि मग सर्व करणार. त्याचबरोबर ही तुम्ही भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाहीबरोबर खाऊ शकता. तर भाजी रेडी झालेली आहे. शेवटचा व्हिडिओ आलेला नाही त्याबद्दल सॉरी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.